आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मी पाणी घेऊन येते। अहो ताई तुम्ही बसा, मी पाणी आणते आणि सगळ्यांना चहा पण ठेवते। बरं। बरं वाटतंय ना? दुखतंय का? थोडंसं काय होतं ते? काही कमी जास्त झालं असतं तर कितीला पडलं असतं? कोणाचंच लक्ष नाही गेलं। ताई अगं मी पण बोलत होते आणि या मुलांची ना मस्ती सुरू होती, माझं पण नेमकं लक्ष नव्हतं। हो ना, म्हणजे आम्हाला तर काहीच कळलं नाही, पण जोरात आवाज आला तेव्हा वहिनीचं लक्ष गेलं आणि मग ती पळत आली तुमच्याजवळ। जाऊ दे, सगळं थोडक्यात निभावलं यासाठी देवाचे आभार माना आता, नाही का? नाही तर काही करता काही झालं असतं। घ्या पाणी घ्या। ताई सीताई सुवास नसतं तर काय झालं असतं? असं नका बोलू। आपण बोलण्यात इतके गुंग होतो की आपल्याला काही कळलंच नाही। ट्रक अगदी जवळ आला तेव्हा आपल्याला कळलं। भाऊ पण तुम्ही नक्की ठीक आहात ना? हो मी ठीक आहे, पण सुहासला बरंच लागलंय। मी पाहिलंय। संपदा, शिवाला फोन कर जरा, तिकडची परिस्थिती समजून घेऊया। मी देवापुढे दिवा लावून येते, देवाच पाठीशी नसतं ते काय झालं असतं। आले। बसा, चहा उकळला असेल, मी पण आलेच। हा बोल संपदा। अगं तुम्ही पोचलात का घरी? हो, आम्ही व्यवस्थित पोहोचलो, काही प्रॉब्लेम नाहीये। तू बोल, तिकडे ओके आहे का सगळं? एक मिनिट थांब, भाऊंशीच बोल। थांब, स्पीकरवर टाकतो। शिवा, आता कसा आहे तो? हॉस्पिटलला नेलं तेव्हा शुद्धीवर होता का? हो भाऊ, काळजी करायचं कारण नाही आहे। ते डॉक्टर म्हणाले फक्त हेअरलाईन फ्रॅक्चर आहे आणि डोक्याला थोडं लागलंय। बरं, आशू कुठे? आशू औषधं आणायला गेले जरा। आणि कीर्ती? कीर्तीताई आहेत, बरे आहेत आता। वहिनी, आम्ही येऊ का तिकडे? नाही नाही नाही, तुम्ही नका येऊ आता, आम्ही आहोत ना इकडे। ठीक आहे, काळजी करण्यासारखं खरंच काही कारण नाही आहे। काही असेल तर खरंच सांगते मी तुम्हाला। पण डिस्चार्ज नंतर काय? कीर्ती वेगळ्याच मनस्थितीत असेल ना तिकडे? तेच सांगते भाऊ, काळजी करायचं कारण नाही आहे। आणि बरोबरच आहे ना, आता हे एवढं सगळं घडलं तर कीर्तीताई जरा शॉकमध्येच आहेत, तर होईल ना असं। पण थोडं नॉर्मल झाल्या की मी त्यांच्याशी बोलते, तुम्ही नका काळजी करू, ठीक आहे? ठीक आहे। बरं, ठेवू का मी आता फोन? बाय। ठेव, चल। पडता थोडा वेळ, बरं वाटेल। आज काही बोलायचं नाहीये का तुला? का अजूनही मनात तेवढाच राग आहे? आज सुहास नसता ना, तर आई आणि भाऊ दोघेही वाचले नसते। तूही नाही वाचवू शकलीस त्यांना का? स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केली ना त्याने वाचवलंय त्यांना। आज ना तुला मान्य करावं लागेल। हो ताई, मी मान्य करतेच आहे। सगळं संपलं असतं आज। त्याने स्वतःचा नाही विचार केला। याआधी त्याने जे काही केलं असेल, पण आज जे केलंय ना ते प्रायश्चित्त होतं त्याचं। आणि त्याला होणारा त्रास ना मला दिसत होता त्याच्या चेहऱ्यावर। नाही, मला माहितीये मी जे बोलते ते तुला पटणार नाही। त्याने जे काही केलं असेल, पण त्याला दोष देण्याआधी तू जे काही केलंस त्याचा विचार केलास? मी काय केलं? तू या घरात येण्याच्या आधी या घरावर कुठलंच संकट आलं नव्हतं, पण तू जेव्हापासून आलीस ना तेव्हा संकट यायला लागले।
आठवतंय का तुला याआधी कधी भाऊंवर वाशूवर कधी असाच हल्ला झाला, त्यांना त्रास झालेला आठवतंय? नाहीच झाला अगं. पण जेव्हापासून तू आलीस ना तेव्हापासून ह्या गोष्टी सुरू झाल्या. तुला खरंच वाटत नाही का शिवा, हे जे सगळं होतंय त्याला तू जबाबदार आहेस? मी काय केलंय? तू काय केलंयस? मी काही बोलून उपयोग नाहीच आहे म्हणा, पण मी जे काही बोलते ना ते खरं आहे. मी एवढं सगळं होऊन सुद्धा तू या घरात राहतेच आहेस. मग सुहासने आज जे केलंय त्याच्यावरून त्याच्या सगळ्या चुका भरून काढल्या गेल्या पाहिजेत ना. औषधं मिळाली? दे, मी घेऊन जाते. बापरे, अवघडच आहे. नाही शिवा, शिवा काय झालं? नाही काय नाही. नक्की? पण मला सीईओचा फोन आला होता, जावं लागेल. काम खूप आहे आता, लॉन्च आहे. काय चाललंय तुला? नाही बरोबर आहे तुझं. तू जा आता. सुहास भाऊजी पण बरे आहेत ना? बरं आहे तो आता. बरं आहे तुम्ही गेलात तरी चालेल. म्हणजे तू थांबतेस? भाऊ काय म्हणतील? भाऊंना काही म्हणू देत, मला नाही फरक पडत. तुम्ही जा दोघे. ठीक आहे आशू, त्या थांबतायत ना, थांबू दे. ठीक आहे. तुला काही लागलं तर कळव, काही मदत असेल तरी कळव. चल. फारच अडगळ आहे तुमच्या खोलीत. पावसात कशा राहता तुम्ही? बघा ना सर, म्हणूनच मी तुम्हाला घरी भेटायला बोलवलं. कसं आहे, तुम्हाला पण कळायला हवं ना मी कुठल्या अवस्थेत राहते. अच्छा, म्हणजे ही सगळी अवस्था तुमच्या नवऱ्यामुळे झाली? हो सर, त्याच्यामुळेच मी इथे येऊन राहते. माझ्या आईला आणि आजीला पण भुरळ पाडली त्याने आणि मलाच माझ्याच घरातून बाहेर काढून टाकलं. मग तुमच्या आई आजींनी विरोध नाही केला? कारण तो गोडबोले आहे. त्यांच्यासमोर त्याने मला वाईट दाखवलं आणि स्वतः विश्वास जिंकून घेतला त्यांचा. आधीच माझ्या घरच्यांना माझी काळजी नाही आणि त्यात हा. माझ्याशी लग्न करताना पण खोटं बोलूनच लग्न केलं. मला आधी सांगितलं की त्याच्याकडे खूप प्रॉपर्टी आहे, घर आहे, बंगला आहे, चांगलं कुटुंब आहे आणि आता काय तर माझ्याच घरात येऊन राहतोय. मग त्याचा आता काही इन्कम सोर्स आहे का? हो आहे ना, आमचं घरचं गॅरेज तोच सांभाळतो. अहो पण घरचं गॅरेज असताना? अहो सर, तो काहीच काम करायचा नाही म्हणून माझ्या बहिणीने ते गॅरेज त्याला सांभाळायला दिलं. खरं तर आता त्या गॅरेजवर माझा हक्क आहे, पण माझा नवरा आहे म्हणून मी काही बोलले नाही. पण आता मलाच घरातून काढून टाकल्यावर मला फायनान्शियल सपोर्ट काहीच उरला नाहीये ना. तुम्ही जे बोलताय ते जर खरं असेल तर खूप स्ट्रॉंग केस बनेल. खरं असेल काय सर? खरंच आहे, मी खरं सांगतेय. मला अशा परिस्थितीत काय करावं काहीच कळत नाही. अहो सर, गरज पडेल ते करावं, पण मला न्याय हवा आहे. ठीक आहे, मी सगळी कागदपत्र बनवतो आणि त्यांना नोटीस पाठवतो. तुम्ही काही काळजी करू नका. थँक्यू सो मच. येतो मी. हो.